कवठेमहांकाळमध्ये धाडसी चोरी, इलेक्ट्रिक दुकान फोडून 4.5 लाखांचा माल लंपास, सीसीटीव्हीचा DVR ही गायब. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची कॉर्नर परिसरात धाडसी चोरीची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी इलेक्ट्रिक साहित्याच्या दुकानावर डल्ला मारत सुमारे 4 ते 4.5 लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी पुरावे नष्ट करण्यासाठी CCTV यंत्रणेतील DVR बॉक्सही सोबत नेल्यामुळे तपास अधिक गुंतागुंतीचा बनला आहे. कवठेमहांकाळ येथे कुची कॉर्नर परिसरामध्ये दीपक माळी यांचे महाकाली इलेक्ट्रिक नावाचे दुकान असून येथे विहिरीवरील मोटार व संबंधित साहित्याची विक्री केली जाते. रविवारी दिनांक 26 एप्रिल रात्री ते सोमवारी दिनांक 27 एप्रिल पहाटेच्या दरम्यान ही चोरी घडल्याचा अंदाज आहे. चोरट्यांनी प्रथम दुकानाच्या मागील बाजूस असलेला CCTV कॅमेरा फोडला. त्यानंतर पत्रा कापून दुकानात प्रवेश केला. दुकानातील तांब्याचा वायर, पितळ, धातूच्या वस्तू तसेच इतर साहित्य चोरून नेण्यात आले. चोरी केल्यानंतर चोरटे ज्या मार्गाने आले त्याच मार्गाने पसार झाले. विशेष म्हणजे DVR अशा ठिकाणी ठेवण्यात आला होता की तो सहज लक्षात येणे कठीण होते. तरीही चोरट्यांनी तो शोधून नेल्याने त्यांच्या नियोजनबद्ध कारवाईचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या प्रकरणाची नोंद कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात करण्याचे काम सुरू असून पोलीस पुढील तपास करत आहेत.